धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. आम्ही रोजच्या दिवसामध्ये प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही उठतो ना, धन्यवाद देतात, प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. कारण प्रभूचं वचन सांगतं, देवाचं वचन, मी तुला थाप देऊन उठवले नाही. परमेश्वराने आम्हाला सकाळी थाप दिली, उठवलं. जर प्रभूने आम्हाला उठवलं नसतं तर आज आम्ही उठलो नसतो. असे पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ मनुष्य आहेत की ते महानिद्रामध्ये गेलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये या प्रकारच्या योजना त्याने आपल्या होत्या, परंतु जग सोडून निघून गेलेले आहे. परंतु प्रभूने हा दिवस आम्हाला दिला. या दिवसामध्ये आम्ही आनंद आणि उल्हास केला पाहिजे. या दिवसामध्ये आम्ही देवाचा गौरव केला पाहिजे, प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. आणि आम्ही पाहतो की पवित्र आत्मा मंडळीला चालवत असताना आम्ही प्रभूच्या स्वाधीन होणं महत्वाची गोष्ट आहे. प्रभूच्या अधीन होणं, प्रभूच्या संगती चालणं, प्रभूमध्ये चालणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या मध्ये चालतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. जर पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, आज पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला चालवतो, त्या परमेश्वर आमच्या संगती आहे याचं जाणीव आम्हाला होती. हालेलुया. आम्ही पाहतो की देवाच्या वचनामधून आम्ही पुष्कळ वेळेस ऐकलेलं आहे ख्रिसमस विषय, नाताळाविषयी. परंतु देवाचं वचन जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत त्याच्याविषयी बायबलमध्ये पुष्कळ अशा भविष्यवाणी दिलेल्या आहेत आणि त्या परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे पूर्ण झालेल्या आहेत. आणि प्रभूचं वचन आज आम्ही ऐकत असताना, प्रभूचं वचन आम्ही पाहत असताना, प्रभूच्या वचनामध्ये आज आम्ही देवाचं वचन आमच्याशी काय बोलणार आहे. बायबल सांगतं, कोणताही संदेश मनुष्याकडून येत नाही, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला प्राप्त झालेला, त्याला प्रगट झालेला तो देवाचा संदेश मनुष्यापर्यंत येतो. आणि म्हणून आज आम्ही देवाचा जो संदेश आहे, परमेश्वराचं जे वचन आहे, परमेश्वराचं वचन जे आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये वाचत असताना आम्ही प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, तो माझा देव. बायबलमध्ये आम्ही वाचत असताना परमेश्वराने याकोबाला दर्शन दिलेलं आहे. परमेश्वराने याकोबाला दर्शन दिलं आणि या दर्शनामध्ये आम्ही वाचत असताना या दर्शनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख आहे. उत्पत्तीचा ग्रंथ आम्ही वाचतो. उत्पत्तीचा ग्रंथ ज्याचा 28 अध्याय 10 वचनापासून वाचत असताना या वचनामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला आज समजावून सांगत आहे. प्रभूचा जन्म, प्रभू या जगामध्ये आलेला आहे. का आलेला आहे तर या वचनाच्या द्वारे प्रभू आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना प्रभू आम्ही अद्भुत रीतीने पवित्र आत्मा आम्हाला सांभाळत आहे. काय म्हणते पहा, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 28 अध्याय 10 ते 12 वचनापर्यंत आपण वाचू. काय म्हणते पहा, इकडे याकोब बेरशेबा येथून हरानास जावयास निघाला. इकडे याकोब बेरशेबापासून हरानास जाण्याकरता निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक भोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. प्रभूचं वचन आता मी वाचत असताना पवित्र आत्मा आम्हाला समजून सांगत असताना आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये जे आहे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी वाचत असताना याकोब जो आहे तो निघालेला आहे बेरशेबा या ठिकाणाहून. याकोब काय करत आहे? निघालेला आहे. आणि निघाल्यानंतर त्याला वेळ झाली. बायबल सांगतं काय झालेले आहे? वेळ झालेला आहे, अंधार पडलेला आहे. परंतु प्रभू त्याच्या संगती होता. परमेश्वराची इच्छा होती की याकोबा बरोबर बोलायची. परमेश्वराची इच्छा होती. परमेश्वर ज्याला निवडतो, बघा हा संपूर्ण महिना जो याकोबाविषयी आम्ही वाचतो, आम्ही याकोबाविषयी वाचतो. एसाव आणि याकोब ह्याच्याविषयी आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजते. कोणती गोष्ट? याकोबाने काय केलेलं आहे तुला माहिती आहे का? याकोबाने काय केलं?
आपल्या मोठ्या भावाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या वडिलांकडनं फसवून घेतलेला आहे. बघा या वचनामध्ये मी आता तो विषय माझा नाही, परंतु याकोबाचं जो आहे बायबल मध्ये असं सांगतंय, याकोब जो आहे फसवणार आहे. याकोब जो आहे त्यांनी फसवून आपल्या पित्याकडनं जेठपणाचा जो अधिकार आहे त्यांनी फसवून घेतलेला आहे. परंतु या वचनाकडे आम्ही पाहत असताना आम्ही जर उत्पत्तीचा ग्रंथ वाचतो त्यामध्ये पूर्णपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि याकोबाला फसवणारा त्यांनी काय केलेलं आहे, फसवलेलं आहे, आपल्या भावाचा आशीर्वाद घेतलेला आहे. यामध्ये एक गोष्ट महत्वाची गोष्ट आहे, याकोबाचा जो स्वभाव होता तो हिसकावून घेण्याचा स्वभाव होता. हिसकावून घेणं, फसवून घेणं, स्वतःला पाहिजे, काही का असना मग ते स्वतःकडे पाहिजे. याकोबाचा स्वभाव हा होता, जगिक स्वभाव त्याच्यामध्ये होता. परंतु बायबल सांगतं आम्ही वाचत असताना, आम्ही ऐकत असताना तुमचं आणि माझं जीवन देखील पूर्वी याकोबासारखं होतं. पूर्वी आमचं जीवन देखील याकोबासारखं फसवणारं, प्रभूची इच्छा न जाणून घेणारं, प्रभूची वाणी न ऐकणारं, प्रभूच्या इच्छेप्रमाणे न चालणारं. फसवणं याचा अर्थ काय, जगातल्या गोष्टीवर लोभ ठेवणं, जगातल्या गोष्टीवर मोह ठेवणं, या गोष्टी याकोबामध्ये होत्या. आणि मग याकोबाचा स्वभाव असा असताना देखील प्रभूचं वचन त्याच्याशी बोलत होतं. परमेश्वराने त्याला स्वप्नाच्या द्वारे बोललेलं आहे. आणि मग या ठिकाणी मी वाचत असताना मग याकोब बेरशेबेतून हरानास जावयास निघाला. तो एका जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. बघा, रात्र घालवावी, त्याच्या डोक्यात काय होतं, आता अंधार झालेला आहे, आपण पुढे जाऊ शकत नाही. अंधार म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, हा संपूर्ण महिना जो आहे नाताळाचा महिना आहे, ख्रिसमसचा महिना आहे. आणि नाताळाच्या महिन्यामध्ये, ख्रिसमसच्या महिन्यामध्ये हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभूने दिलेलं आहे. रात्र झालेली आहे, तो निघालेला आहे, त्याने एक जागा पाहिली आणि त्या जागेमध्ये रात्र घालवावी. आणि म्हणून त्याने धोंडा घेतला, आपल्या उशाला ठेवला. रात्र झालेली आहे. यशाचा ग्रंथ आम्ही नेहमी वाचतो, यशाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचत असताना 9वा अध्याय वाचतो, त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्यूछायेच्या प्रदेशात चालणाऱ्या लोकांवर प्रकाश पडलेला आहे. अंधारात चालणाऱ्या लोकांनी प्रकाश पाहिलेला आहे. याकोब जो आहे अंधकारामध्ये आहे. आपण आध्यात्मिक अर्थ घेऊ, अंधकारामध्ये चालत आहे याचा अर्थ काय, आध्यात्मिक अर्थ घेऊ आपण. आता या ठिकाणी खरा अर्थ काय आहे की अंधार झालेला आहे, रात्र झालेली आहे. आणि रात्र झाल्यामुळे त्याला विचार आलेला आहे की मी आता रात्र इथं घालवावी. आज आमच्या जीवनामध्ये पण अनेक वेळेस रात्र आलेली आहे, संकट आलेले आहे, अडचणी आलेल्या आहेत, जगातल्या गोष्टीकडे आम्ही धावलेला आहे, जगातल्या गोष्टीकडे आम्ही पळापळ केलेलं आहे. परंतु प्रभूचं वचन बायबल सांगतं देवाची जर इच्छा आहे आम्हाला निवडायची, मग परमेश्वर आम्ही कसा आहे हे पाहत नाही, आमचं जीवन काय आहे हे पाहत नाही. प्रभूची जर इच्छा आहे आज याच्याद्वारे मी माझं काम करून घ्यायचं असेल तर तो पात्र कसला आहे, बिघडलेला आहे का वेड वाकड आहे, याकडे परमेश्वर पाहत नाही. परमेश्वर काय करतो, त्याला तोडतो, फोडतो आणि परत त्या पात्राला तयार करतो आणि आपल्या कार्यासाठी उपयोगी असतो. हालेलुया. आणि मग आता मी देवाचा गौरव करत असताना बायबल सांगतं रात्र घालावी म्हणून त्याने उशाला एक काय केलेलं आहे, धोंडा उशाला घेऊन तो त्या ठिकाणी निजला. आता लक्षात द्या, धोंडा त्यांनी काय केलं, रात्र झालेले आहे. आता ही सगळी देवाची योजना आहे. याकोबाला देवानी याकोबाला दर्शन द्यायचं होतं, याकोबाच्या द्वारे परमेश्वराला बोलायचं होतं, त्याला सांगायचं होतं की या जगामध्ये तारणारा येणार आहे, या जगामध्ये मध्यस्थ करणारा येणार आहे, या जगामध्ये पापातून सोडवणारा येणार आहे, या जगामध्ये परमेश्वर आपल्या पुत्राला पाठवणार आहे. याकोबाला परमेश्वराने ते दर्शनाच्या द्वारे सांगितलं. आणि मग त्या ठिकाणचा एक धोंडा घेतला, त्याने उशाला घेतला आणि तो झोपलेला आहे. तेव्हा त्यास स्वप्न पडले. काय झालेलं आहे, तो झोपलेला आहे तेव्हा त्याला स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की बघा स्वप्न पडले.
सर्वात महत्वाची गोष्ट. बायबल सांगतं देवाचं वचन वाचत असताना, आम्ही वचन वाचत असताना प्रभूचं वचन बायबल सांगतं, तो आपल्या वचनाच्या द्वारे बोलतो, तो दृष्टांताच्या द्वारे बोलतो, तो स्वप्नाच्या द्वारे बोलतो, तो आपल्या सेवकांच्या द्वारे बोलतो. या ठिकाणी याकोबाला परमेश्वरने स्वप्नाच्या द्वारे दर्शन दिले आहे, स्वप्नाच्या द्वारे बोलत आहे. काय म्हणते वचन परत एकदा? तेव्हा त्या स्वप्न पडले, तेव्हा त्या स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की त्यामध्ये त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे, आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहे, आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना स्वप्न पाहिलं, त्यांनी काय केलेलं आहे? स्वप्न पाहिलं. आणि स्वप्नामध्ये त्यांनी काय पाहिलेलं आहे? एक शिडी पाहिलेली. आता शिडी म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक आपल्या, तुम्हाला शिडी कोणाकोणाला माहिती आहे? शिडी सगळ्यांना माहिती आहे. आपण भिंतीला जे लावतो, वर चढायचं असेल तर शिडी लावतो. शिडीला पृथ्वीवर टेक नाही, म्हणजे जमिनीवर तिला टेकल्याशिवाय मनुष्य वर चढणार. या ठिकाणी याकोबाला दर्शन झालेलं आहे, याकोबाला स्वप्न पडत आहे आणि स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे? एक शिडी आहे. आता शिडी हे कशाचं प्रतीक आहे? जर आम्ही आध्यात्मिक नेत्र आमचे उघडे आहे, आध्यात्मिक जीवन आमचं या ठिकाणी आहे, आज आम्ही पवित्र स्थानामध्ये बसलेलो आहे, आत्मिक दृष्टिकोनातून आमचं जीवन जर पवित्र आत्म्यामध्ये आम्ही प्रभूला समर्पित केलेलं आहे, हे वचन तुम्हाला आणि मला समजणार. प्रभूचं वचन बायबल सांगतं, त्याने एक शिडी पाहिली आणि ती शिडी काय म्हणतं पहा वचन, त्याने तेव्हा त्या स्वप्न पडले, त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे, आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहे. हालेलुया. आता या ठिकाणी मी वाचत असताना, आम्हाला समजत असताना, ही शिडी जी आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला असताना प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवते. ही शिडी जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवत आहे. बायबल सांगतं, पृथ्वीवर आणि आकाशामध्ये असं एकच नाव आहे. पृथ्वीवर आणि आकाशात असं एकच नाव आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू. या नावाशिवाय दुसरं नाव सामर्थ्याने भरलेलं नाहीच. म्हणून बायबल सांगतं, उत्पत्तीचा ग्रंथ वाचत असताना, जुना करार वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी दर्शन आहे, प्रभू येशू ख्रिस्त येण्याविषयी चिन्ह आहे आणि तो त्या ठिकाणी बायबल सांगतं एक शिडी आहे. आता शिडी म्हटल्यानंतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवत आहे. आणि ती शिडी जी आहे काय म्हणते पहा पुढे वचन, ती शिडी तिचा टोक आणि त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून, एक शिडी, आता बघा, एक शिडी पृथ्वीवर, माझ्याकडे बघा सगळेजण, एक शिडी जी आहे पृथ्वीवर उभा करून तिचा शेंडा आकाशाला लागला. आमेन. हालेलुया. स्तोत्र करता म्हणतो, पृथ्वीपासून आकाश किती उंच आहे, पृथ्वीपासून आकाश किती उंच आहे, पूर्वेपासून पश्चिम किती दूर आहे, तितके त्याने माझे अपराध माझ्यापासून दूर केलेले आहे. आता पृथ्वीपासून आकाश किती उंच आहे, परमेश्वराने आमच्यासाठी मध्यस्थी. या ठिकाणी मी देवाचं वचन वाचत असताना काय केलेलं आहे, प्रभूचं वचन काय सांगतं, एक शिडी आहे आणि तिचा शेंडा आकाशाला लागलेला आहे. आता एक शिडी आहे, एक शिडी जी आहे कशी आहे, पृथ्वीवर टेकलेली आहे, पृथ्वीवर आहे. एक शिडी जी आहे पृथ्वीवर आहे आणि तिचा शेंडा जो आहे आकाशाला लागलेला आहे. आज पृथ्वी आणि आकाश, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही वाचतो, आकाश देवाचा महिमा वर्णित आहे. परमेश्वराचं वचन विश्वास नाही, त्याचं जे उत्थान
शिडीवर तिला उभा केलेला आहे आणि तिचा एक शेंडा जो आहे तो आकाशामध्ये लागलेला आहे. आता ही जी शिडी आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये एक मध्यस्थ करत आहे. ही जी शिडी आहे प्रभू येशू ख्रिस्त ही शिडी आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे शिडी आहे ती मध्यस्थ आहे, आमच्यासाठी मध्यस्थ आहे. आणि बायबल सांगतं मनुष्यामध्ये आणि प्रभूमध्ये येशू ख्रिस्त जो आहे मध्यस्थ आहे, तो मध्यस्थ आहे. आम्ही पाहिलेला आहे याकोबाचा स्वभाव, आम्ही पाहिलेला आहे बसवा आहे, जगातल्या गोष्टीकडे धावणार आहे, जगातल्या गोष्टीकडे पाहणारा स्वभाव आहे. आमचं जीवन देखील तसंच होतं, परंतु परमेश्वराने काय केलेलं आहे त्या स्वभावाला दूर करण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवले, तुमच्या करता आणि माझ्या करता मध्यस्थ करण्यासाठी. आणि मग बायबल सांगतं पेरणी करणाऱ्याचा जो दाखला आहे, पेरणी करणारा जो दाखला, द्राक्षमळाचा जो दाखला आहे, द्राक्षमळाचा दाखला हा तुमच्या करता आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही पाहतो माळी जो आहे, माळ्याने काय केलेलं आहे, त्याची जे त्या ठिकाणी काम करणारे जे होते, काम करणारे जे होते त्याला त्यांनी काय केलेलं आहे, देवाचं वचन आम्ही वाचत असताना, प्रभूच्या वचनामध्ये आम्ही पाहत असताना आम्ही पाहतो त्या ठिकाणी मी जर वाचतो तर काय म्हणतो, द्राक्षमळाचा दृष्टांत त्यामध्ये काय म्हणते पहा. म्हणतंय कृषी वर्तमान याचा 21वा अध्याय 33 वचनापासून काय म्हणतो पहा. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक मनुष्य होता, त्याने द्राक्षमळा लावलेला आहे, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले, हा. माळा बांधला आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळाचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठविले. त्याने आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्याने त्याच्या दासांना धरून, माळ्याने काय केलं, दासाला धरून कोणाला ठोक दिला, कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले, कोणाला धोंड मारली. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. पहिल्या लोकांना पाठवलं त्यांना तसंच केलं, दुसऱ्यांना अधिक जणांना पाठवलं, त्यांच्याशी तसंच पाठवलं. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील, त्याने माझ्या मुलाचा मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, बस मुलाला काय केलं आहे, त्यांच्याकडे पाठवले. आज स्वर्गातून तुमचा आणि माझा तारणारा उद्धार करता परमेश्वर त्याला तुमच्याकडे आणि माझ्याकडे का पाठवले. आम्ही बिघडलेलो होतो, आम्ही नाना प्रकारच्या गोष्टीमध्ये गुरफटलेलं जीवन होतं, परंतु प्रभू ज्यावेळेस आमच्यासाठी आला, याकोबाला स्वप्न पडलेलं आहे, पृथ्वीवर एक शिडी उभी आहे आणि तिचा टोक जो आहे तो आकाशाला लागलेला आहे आणि त्या शिडीवरून देवदूत खाली वर उतरत आहे, खाली वर होत आहे. जर आम्ही पुढे वचन वाचत असताना आम्हाला समजून येत आहे, आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 51 वचनामध्ये हेच वचन नव्या करारामध्ये म्हटलेलं आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगतंय. या ठिकाणी एक टोक जे आहे, पृथ्वी एक आहे, शिडी खाली आहे, पृथ्वीवर आहे आणि तिचा टोक जे आहे आकाशाला लागलेला आहे, चिकटलेला आहे आणि देवदूत खाली उतरत आहे. याचा अर्थ काय, पृथ्वीवर तुम्ही आणि मी जे आहोत आणि परमेश्वराचा पुत्र, देवाचं सामर्थ्य, परमेश्वराची कृपा तुमच्यावर माझ्यावर आली आणि तारण तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत आले, तारण तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी या ठिकाणी एकत्रित आहे. बायबल काय सांगतं पहा, योहान सुवर्तमान पहिला अध्याय 1 वचनामध्ये, आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. आणखी बघा का तरी दाखला सांगितला, दुसरा दाखला आहे. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला, तो म्हणजे येशू म्हणाला बघा. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो. मी तुम्हाला खचित सांगतो. आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना मनुष्याच्या पुत्रावरून उतरताना तुम्ही पाहाल. हालेलुया, हालेलुया. शिडी कुणाचं प्रतीक आहे, मनुष्याचा.
एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू. मनुष्याच्या पुत्रावर तुम्ही उतरताना पहाल. खूप आशीर्वादित वचन आहे. और एक बार पढ़ जरा. हां, मी तुम्हाला खचित कधी मी तुम्हाला खचित कधी, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना, मनुष्याच्या पुत्रावर उतरताना, देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पहा. आमेन, हालेलुया. मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. मनुष्याचा पुत्र जो आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे? आम्ही वाचतो वचन 12 वचन, उत्पत्ती 28:12 मध्ये काय सांगितलेलं आहे? एक शिडी आहे, एक जे आहे शिडी आहे, ती पृथ्वीवर उभारलेली आहे. ती जी आहे पृथ्वीवर उभा केलेली आहे. तिचा शेंडा जो आहे आकाशाला लागलेला आहे. ही शिडी जी आहे हे देवाचा मनुष्याचा पुत्र आहे. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आज आम्ही पुढे वाचत असताना बायबल सांगतं, जकर्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी. जकर्याचं पुस्तक 10वा अध्याय वाचतो, त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते. आणि त्या वचनामध्ये वाचत असताना तुम्हाला आणि मला समजून येत आहे. जकर्याचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये प्रभूचं वचन बायबल सांगतं. काय सांगते पहा, मेंढपाळावर माझा क्रोध भडकला आहे, पोपटाचे शासन करेल, कारण सेनाधीश परमेश्वराने. काय म्हणतं पहा वचन, कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली. देवाचं वचन वाचत असताना प्रभूने कुणाची भेट घेतलेली आहे? जो आपला कळप. काय म्हणते या ठिकाणी, कारण सेनाधीश परमेश्वर आपला कळप आपला म्हणजे निवडलेला, पाचारण केलेला, बोलवलेला, त्याचा स्वतःचे लोक. या ठिकाणी वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते, कारण सेनाधीश परमेश्वरने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्यांची भेट घेतली. यहूदाच्या घराण्यातूनच तारणार आहे. यहूदाच्या घराण्यातूनच तारणारा जन्मलेला आहे. हा तारणारा कोण आहे? तुमचा आणि माझा उद्धारक. आम्ही वचन वाचत असताना आम्हाला समजून यायला पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर बोलत आहे. आणि मग या ठिकाणी काय म्हणताय, यहूदाचे घराणे त्यांची भेट घेतली नाही. यहूदाच्या घराण्याची भेट कशी घेतली? भेट त्याने मनुष्याचा पुत्र जो सर्वसमर्थ परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याला जगामध्ये पाठवलं. यहूदाच्या घराण्याची त्यांनी भेट घेतली. आणि पुढे 4थं वचन जर आम्ही वाचतो, त्यामध्ये सांगितलं आहे तो कसा आहे. यहूदाच्या घराण्याची भेट घेणारा जो आहे तो कसा आहे? बायबल सांगतं त्याच्यापासूनच कोणशिला. बायबल काय सांगतं पहा, जो बांधणाऱ्याने नापसंत केलेला धोंडा तोच काय झालेला आहे? कोणशिला झालेला आहे. आमेन. बांधणारे नापसंत केलेला धोंडा तो कोणशिला झालेला आहे. बायबल या ठिकाणी जकर्याच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे. काय म्हणते वचन? त्याच्यापासूनच कोणशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य. बायबल काय सांगतात? त्याच्यापासूनच कोणशिला. कोणशिला म्हणजे निवडलेला, मनुष्याने नाकारलेला, मनुष्याने धिक्कारलेला, मनुष्याने टाकलेला, परंतु परमेश्वराने स्वीकारलेला. हालेलुया. देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येत आहे लोकऋषी वर्तमान मध्ये, यामध्ये पुढे जाऊन आम्हाला वाचता येत आहे आणि आम्हाला समजून येत आहे लोकऋषी वर्तमान 20वा अध्याय 17 वचन वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजून येतं हा कोणशिला कोण आहे, या कोणशिला विषय काय आहे. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी वाचत असताना त्याच्यापासूनच कोणशिला, त्याच्यापासूनच खुंटी. आणि पाहतो त्याच्यापासून कोणशिला कुणापासून? यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली आहे. आम्ही या ठिकाणी वाचत, कारण सेनाधीश परमेश्वर आपला कळप आमचा जो आहे लहान कळप आहे, या लहान कळपाची भेट परमेश्वर घेत. लहान कळपाची परमेश्वर
भेट घेत आहे. काय बायबल सांगतं? त्याच्यापासूनच काय आहे? कोनशिला आहे. त्याच्यापासून कोनशिला आहे. कोनशिला म्हणजे जी योग्य असं आहे. पण या कोनशिलाला मनुष्याने काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे, धिक्कारलेलं आहे. लूका सुसमाचार वाचताना आम्हाला समजत येते 20 आणि 17 मध्ये काय म्हणतं? वाचा वचन. जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे. तोच कोनशिला झालेला आहे. माणसाने त्याला धिक्कारलं. प्रवेश त्याला बघा जगात आल्यावर काय केलं? त्याला धिक्कारलं, त्याला नाकारलं, त्याला वधस्तंभी दिले, त्याला त्याची चर्चा केली, त्याला त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला त्याची दाढी ओढली, अनेक प्रकारच्या वेदना त्याला झाल्या. परंतु त्यांनी आपलं मुख उघडलं नाही. एकच म्हणलं, हे बाप्पा, हे काय करतात? यांना क्षमा कर, कारण यांना कळत नाही. लूका सुसमाचार तुम्हाला मी वाचतो, त्यामध्ये आपल्याला समजून येते काय म्हणतं वचन. आणि परत एकदा वाचू. जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे. तोच कोनशिला झाला. आमेन. जो दगड बांधणारे, आज बांधणारा कोण आहे? आणि परीक्षण केलं पाहिजे. कोण बांधत आहे? कसं बांधत आहे? जो दगड बांधणाऱ्याने नापसंत केला तोच कोनशिला झालेला आहे. हालेलुया. या जगामध्ये चालत असताना लोक तुम्हाला पुढे जाऊन आम्ही कोनशिला धोंड्याविषयी आम्ही वाचत असताना हे धोंडे जे आहेत मंडळीमध्ये असणारे जे सभासद आहेत, जे लोक आहेत, ते धोंडे आहेत, यांच्यावर परमेश्वराने आपली मंडळी रचलेली आहे. यांच्यावर परमेश्वराने काय केलेले आहे? आपली मंडळी रचलेली आहे, आपली मंडळी स्थापन केलेली आहे. म्हणून बायबल सांगतं लोकांनी तुम्हाला धिक्कारलेलं आहे, लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, लोकांनी तुम्हाला वाईट असं म्हटलेलं आहे, लोकांनी तुम्हाला बाजूला काढलेलं आहे, वाईट असं म्हणतील. परंतु प्रभूचं वचन सांगतं परमेश्वर तुम्हाला कोनशिला म्हणून निवडणार. परमेश्वर तुम्हाला कोनशिला म्हणून निवडणार. योग्य असा आहे. हा माझ्या कार्याकरता योग्य आहे, हा माझ्या सेवेकरता योग्य असा आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला निवडणार. आणि म्हणून आता मी प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, मी कसा होतो, आज प्रभूने मला कसा ठेवलेला आहे, आज मला प्रभूमध्ये मी कसा आहे, हे तुम्ही आणि मी आज आत्मपरीक्षण केलं. बायबल सांगतं शेवटच्या दिवसामध्ये कठीण दिवस येतील. शेवटच्या दिवसामध्ये कठीण दिवस येतील. तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे. तुम्ही आणि मी सावध पाहिजे. का सावध पाहिजे? कारण दिवस वाईट येणार आहे. दिवस वाईट येणार आहे. आणि आमच्यामध्ये देवाचा पुत्र जर आहे तर तुम्हाला आणि मला या जगातली कोणती ताकद थांबवू शकणार नाही. आणि म्हणून देवाचा गौरव करत असताना, आपण ख्रिस्त जयंती साजरी करत असताना प्रभूने आपल्या कळपाची भेट घ्यावी, प्रभूने आपल्या कळपाची भेट घ्यावी, यासाठी मंडळींनी प्रार्थना करायला पाहिजे. मंडळींनी विनंती केली पाहिजे. आज आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो. बुधवारची मध्यस्थीची प्रार्थना या वचनाच्या द्वारे तेच दर्शवत आहे. आमचा मध्यस्थ एकच आहे, तो म्हणजे उद्धारक करता तुमचा आणि माझा प्रभू आहे. तो तुमचा आणि माझा प्रभू आमच्यासाठी तो मध्यस्थ करत आहे. काय मध्यस्थ करत आहे? एक शिडी जो आहे कुठं आहे? पृथ्वीवर आहे. आणि तिचा जो टोक आहे आकाशाला लागलेला आहे. हा कोण आहे? तुमचा आणि माझा उद्धारक पुत्र प्रवेश ख्रिस्त आहे. आणि मग प्रभूला धन्यवाद असो. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ देत असताना आम्ही प्रभूला